खो खो आमचा खेळ महान, गातो महाराष्ट्राचे गुणगान, देशाची आहे तो शान, असा आमचा खेळ महान. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचा विषय कोणता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खो खो वर्ल्ड कप 2025 कोठे आणि कधी आयोजित करण्यात आला, त्याचे शीर्षक काय, त्याचे शुभंकर कोण आणि कोणता संघ या ठिकाणी विजयी झाला आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, खो खो वर्ल्ड कप 2025 हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आणि भारताची राजधानी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम ह्या ठिकाणी 13 ते 19 जानेवारी यामध्ये तो आयोजित करण्यात आला आणि तब्बल 23 देशांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. तर याची थीम काय ते आपण बघणार आहोत. द वर्ल्ड गोज खो ही त्याची थीम होती आणि शुभंकर, तारा आणि तेजस हे दोन त्याचे शुभंकर होते. यामध्ये विजयी कोण झाला आहे, तर भारत संघाचा या ठिकाणी विजय झाला आहे. महिला संघ तसेच पुरुष संघ दोघांनीही या ठिकाणी बाजी मारली आहे. त्यांना ट्रॉफी देण्यात आली आहे. ग्रीन कलरची ट्रॉफी ही महिला संघाला मिळाली आहे आणि ब्लू कलरची ट्रॉफी ही पुरुष संघाला देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या रोख रकमेचा समावेश आहे का, तर नाही मित्रांनो. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच कोणत्याही विजेत्या संघाला रोख रक्कम देण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता, म्हणून त्यांना फक्त ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तर बघा, महिला संघाने नेपाळ संघाला 78-40 एवढ्या मोठ्या फरकाने ते हरवले आहे आणि पुरुष संघाने नेपाळ संघाला 54-36 या फरकाने हरवले आहे. भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब आहे, कारण महिला संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि पुरुष संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर हे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील कर्णधारांचा यात समावेश आहे. सो या ठिकाणी आपण खो खो वर्ल्ड कप 2025 बद्दल डिटेल माहिती बघितली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच.